पण हा गेम चेंजर प्रोजेक्ट ठरेल. हा गेम चेंजर प्रोजेक्ट पूर्ण देशाच्या दृष्टिकोनात तर ठरेल, कारण पहिला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा ट्रॅफिकचं महत्त्व समजून देतील. आजपर्यंत ट्रॅफिकच्या ह्या समस्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यामुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ही संख्या कमी करायची असेल तर जनजागृती हा फार मोठा पर्याय आहे. झेब्रूची निर्मिती आम्ही केलेली आहे. झेब्रूच्या माध्यमातून एक शुभंकर दारोदारी जाऊन समाजातील सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती देईल. परंतु ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये ह्या ट्रॅफिक गार्डनचं महत्त्व जर विद्यार्थ्यांना पटवून दिलं आणि लहानपणापासून म्हणजे ज्युनियर केजी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिकच्या सगळ्या जे लोगो असतात किंवा ट्रॅफिक बाबत जी माहिती द्यायची असते ती जर त्यांना मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये लोकांना एक मानसिकता बदलेल, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेल. कारण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे जर धडे आपण गिरवून दिले तर त्याचा फायदा त्यांना मोठेपणी होत असतो. आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून 60 ठिकाणी ट्रॅफिक गार्डन उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेला.